सकल सौभाग्यवती वज्र चुडे मंडित राजकुंवर बाईसाहेब याचे आशीर्वाद. बोलायचं होतं पण बोलू शकलो नाही. आणि जे बोललो असतो ते तुम्ही ऐकू शकला नसता म्हणून हे पत्र. राजकुंवर बाईसाहेब, आम्ही जात आहोत आमच्या सन्मानाच्या शोधात. जिथं आमच्या इच्छा पूर्ण होतील, जिथं आम्हाला मनाप्रमाणे बसायला पाठ मिळेल, तिथं आम्ही जात आहोत. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही कोणाविरुद्ध नाही. आम्ही ज्यांना मानतो त्या मातीला, रायगडाला, आमच्या छत्रपतींना, स्वराज्याला आम्ही मानतोच. आमची लढाई त्या कोणाविरुद्ध नाही. आमची लढाई आहे ती आमच्या आत्मसन्मानाची. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आम्ही चाललोय. महापूर येताना आम्हाला दिसतोय. या महापुरात आम्ही लव्हाळी बनायला चाललोय. चिंता करू नका. गणोजीराव शिर्के. मेरे आका, संभा की गिरफ्तारी के लिए निकल रहा हूं. बहुत खूब, सुभान अल्लाह. मुकर्रम खान, हमारे यहाँ आने के बाद आज तक हमने इतनी हिम्मत हमारे किसी भी सिपा सलार में नहीं देखी. आपका बंदा बन गया हूं. बहुत खूब, सुभान अल्लाह. आप में हौसला है, आप बहादुर हैं और हम आपकी कामयाबी के लिए दुआ करेंगे कि आपको फतेह हासिल हो. बल्कि आज के बाद हमारी हर नमाज आपकी कामयाबी के लिए होगी इंशाअल्लाह. वक्त वक्त की खबर हम तक पहुंचाते रहना, हमें इत्तला करते रहना. और किसी चीज की जरूरत हो तो बिल्कुल बेझिझक मांगना. खाने की चीजें, घोड़े, ऊंट, असला, बारूद, अशरफियां, कुछ भी, तुम्हारी हर जरूरत को पूरा किया जाएगा. जहांपनाह, आपकी दुआ मिल गई तो मैं समझूंगा अल्लाह का रहम ही हो गया है. और अब आज के बाद संभा को पकड़ना ही मेरी जिंदगी का पहला और आखिरी मकसद होगा. और उसकी गिरफ्तारी मेरा वजूद. काफर की गिरफ्तारी मेरे लिए अनाज, रोटी और पकवान, और यही मेरे लिए मेरी सांसें, पानी और रोशनी. वाह, सुभान अल्लाह. इस काफर की गिरफ्तारी के लिए जंजीरों की बेड़ियां साथ ले जा रहा हूं. उसमें कसकर बांधकर उसे यहां तक घसीटते हुए ले आऊंगा. मुगल सल्तनत की ओर गुस्से से देखने वाली आंखों में मैं मौत का खौफ देखना चाहता हूं. वाह, सुभान अल्लाह. खुद को छावा समझने वाले संभा की मैं बकरी की तरह खाल उधेड़ दूंगा. अपने जिंदगी की चंद सांसों के लिए वो आपके सामने गिड़गिड़ाएगा, रहम की भीख मांगेगा. वाह, माशाअल्लाह. मैं उसको ऐसी सजा दूंगा कि इसके आगे कोई भी काफर मुगल सल्तनत के खिलाफ बगावत करने की सोचेगा ही नहीं. इंशाअल्लाह में यकीन. मगर वक्त का तकाजा है और वक्त कीमती है. और यही याद दिलाने के लिए आपको एक चीज दे रहा हूं जो आप अपने साथ ले जाएं. ये लीजिए. ये क्या है? आप इसे तस्वीर समझिए. देखिए, 30 मोती हैं इसमें और एक सुराग. आप हर रोज एक मोती इस सुराग में डालेंगे और जब 30 दिन खत्म हो जाएंगे और आखिरी मोती इस सुराग में जाएगा तो यूं समझिए कि सूरज की पहली किरण हम दिल्ली के लिए रवाना. जहां बना,
मैं उसके पहले ही लौटूंगा, और जब लौटूंगा तो आपकी कीमांश आपके सर पर रखने के लिए, और अगर नहीं लौटा तो समझ लेना आपका मुकर्रब शहंशाह पर शहीद हो गया। सतर्क तरी काय कमी राहिलो आम्ही, पण जे व्हायचं होतं ते झालंच. हो, भांबावून जाऊ नका, धीरानं घ्या. धीरानं घेण्याची गोष्ट नाहीये भामाबाई. बघा या पत्रात काय लिहिलंय. निघाले ते. कुठं? कुठं निघाले कोणास ठाऊक. अजून काय आत्मसन्मान पाहिजे होता त्यांना. भामाबाई, संपलं सगळं. नका हो, असं म्हणू नका. काही नाही होत. नाही कसं? बघितलं ना, वाचा या पत्रातला मजकूर. आम्हाला धोक्याचा इशारा झालाय. तुमच्याकडे आली होती का आमची स्वारी? नाहीतर कुठे गेले असतील? गेले असले तरी लई लांब गेले नसते. कशावरून? अहो, आमचं हे एवढ्यातच घराबाहेर पडल्यात. म्हणजे जवळपासच असतील. जकातीच्या आंब्याच्या आसपास असतील. आम्हाला गाठलं पाहिजे त्यांना. आम्ही जातो. जा, निघा. वाटल्यास आम्ही बी येतो मागोमाग. त्यांनी असं निघून जाणं बरं दिसत नाही. शिर्के सरदारांची इब्रत आम्ही अशी मातीमोल होऊ देणार नाही. आम्ही जातो. लवकर निघा. हे पत्र पत्र नाही, सर्पास्त्र असल्याचा भास होतो. यामध्ये सर्वनाश आहे. कविराज, आता आपण स्वराज्याचे छंदोगामात्य म्हणून कारभारात सक्रिय व्हावं. जी राजा. तुमची स्वामीनिष्ठा, स्वराज्य प्रेम आणि आमची मैत्री या तीनही गोष्टी प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत ठळकपणे दिसून आल्या. राजन, आमची एकच भावना आहे. आपल्या सोबत राहून आमच्या जीवनाचं सोनं झालं होतंय. कधी कधी असं वाटतं की ऐसा शंभू शंभू राय अंतर्ज्ञानी, जैसा दर्पण माह बदन पर छोई, कवन कवन कविता लिखूं, शंभू बिना हूं ये कैसे जीव. कविराज, तुमच्या या कवितांमुळे तर आमची तलवार झणानून उठते. तेवढा औरंगजेब गेला की भरपूर कवन लिहू, रयतेच्या सुखाच्या ओव्या लिहू. इतकंच नाही तर या औरंगजेबाबरोबरच्या लढ्यात ज्यांनी ज्यांनी बलिदान पत्करले त्या प्रत्येकावर एक एक दोहा लिहायचा मानस आहे आमचा. बडा मजा आहे का राजन? फक्त शहजादा अकबर आता लवकरात लवकर लाहोर पर्यंत यायला हवा आणि राणा दुर्गादासांनी राजपुतांना एक करायला हवं. होणार राजन. पण छंदोगामात आता आम्हाला एका वेगळ्याच गोष्टीची चिंता आहे. हाळोजी बाबा घोरपड्यांवर आपण मोठी जबाबदारी सोपवली, त्यामुळे ते आता पन्हाळगडावर असणार नाही. त्यांच्यावर सर्व सैन्याचा भार आहे. परंतु त्यामुळे पन्हाळगड मलकापूरची जागा मात्र रिकामी झाली. आणि मलकापूरची जागा ही विशेष महत्वाची. तिथे स्वराज्याची पागा आहे. 20-25 हजार घोडा आहे. शिवाय मलकापूरहून कोकण, कर्नाटक, कराड म्हणजेच आजूबाजूच्या प्रदेशावर नीट लक्ष ठेवता येईल. त्यामुळे आम्हाला वाटतं की आपण मलकापूरला जावं आणि मलकापूरचा कारभार हाती घ्यावा. जैसा आपका आदेश राजन. पण कविराज, तुम्हाला फार सतर्क राहावं लागेल. जी राजन. काही महत्वाचे आणि स्वराज्याच्या हिताचे निर्णय तुम्ही तुमच्या अखत्यारीत घेऊ शकता. फक्त एक करा, अंतःपुरांवर बारीक लक्ष ठेवा. अशी गोष्ट नजरेस आली तर जागच्या जागी जाब विचार. वाटल्यास आम्हाला कळवा. आणि अगदीच काही महत्वाचा मसला असेल तरच आमच्या आदेशाची वाट पहा. जी कविराज. या. राजन, सचमुच
आप हो सांचे। कुठे निघालात आणि काय करताय तुम्ही? आम्ही जे करतोय ते आमच्या हिताचं आहे, कशात हित आहे तुमचं? ते आम्हाला समजलंय. मला समजलंय की कान्होजी काकांनी तुम्हाला दाखवलंय. तुम्हाला जे समजायचं ते समजा. माफ करा, पण कान्होजी काकांनी दाखवलेलं हित आपल्याला नको. हे बघा, तुम्ही आलाय तसं माघारी जावा. आमची वाट धरू नका. धरणार माघारी वा. नाही जाणार. अहो, ही गोष्ट तुम्हाला शोभत नाही. आता ते प्रगतीच्या मार्गावर निघालेत, तुम्ही त्यांना अडवू नका. कसला प्रगतीचा मार्ग आहे हा? त्यांनी काय लिहिलंय वाचलत तुम्ही? काय लिहिलंय? त्यांची इच्छा जिथे पूर्ण होईल तिथे ते निघाले. मग जाऊ द्या ना व. औरंगजेबाच्या छावणीत. मग काय होतंय? छत्रपतींचे जावई त्या औरंगजेबाच्या छावणीत. का छत्रपतींचे जावई नाहीत का औरंगजेबाच्या छावणीत? काय पहिलेच निघाले? काकासाहेब, काय बोलता आहात तुम्ही? जरा आपण भान सुटू देऊ नका. भान ठेवा. घ्या. अहो, ठेवणाऱ्यांनी भान ठेवलं नाही आणि तुम्ही गणोजीरावांना का दोष देताय? हे बघा, तुम्हाला पुन्हा सांगतोय, तुम्ही माघारी जावा. आम्ही काय करायचं, कुठं जायचं हे अजून ठरवलेलं नाही. मग कुठं निघालात तुम्ही? आणि हे निर्वाणीचं पत्र का लिहिलंय? ते तुम्हाला कळावं म्हणून. लव्हाळा होण्यासाठी निघालात? महापुराला एवढा घाबरलात? चला माघारी. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि आता आमची वाट कुणीही रोखू शकणार नाही. तुम्ही माघारी जा. कान्होजी काका, चला. वय वय, चला चला. उशीर केला आज. थाळ्याला वाट बघत होतो आपली. आज कविराजांवर आम्ही मलकापूरची जबाबदारी सोपवली. त्यांना म्हटलं आपण त्या सुभ्याचा कारभार पहा. तेव्हा कविराजांनी आम्हाला काव्य ऐकवलं. काव्य? कोणतं काव्य? ऐसा शंभू शंभुराय अंतर्ज्ञानी, जैसा दर्पण माह बदन पर छोई, कवन कवन कविता ही लिखूं, शंभू बिना हूं मैं कैसे जीऊं. वा, उत्तमच. महाराज, तुम्हाला सोडून कसं जगावं ही तळमळ प्रत्येकाचीच बरं. आणि सगळ्यात पहिली आमची. असं? राणीसाहेब, शृंगारपुराहून ताईसाहेबांचं येणं होत आहे. ताईसाहेब? असू द्या. अचानक येणं केलं. सगळं काही ठीक आहे ना? बाकी सर्व ठीक, परंतु आधी हे पत्र बघा. यावरून तुम्हाला सर्व परिस्थिती लक्षात येईल. आमचे हे गणोजीरावांना सतत फितवत आहेत. आम्हाला भीती ही आहे की त्यांनी औरंगजेबाला मिळू नये. पण पत्रात तसा स्पष्ट उल्लेख नाही. आमचे हे शृंगारपुरी आले आणि गणोजीराव निघून गेले म्हणून काळजी वाटते हो. काळजी करू नका. तसं जर झालं तर ती मोठी शर्मेची गोष्ट ठरेल. आमच्या शिर्के घराण्याला आपण सिंहासनावर छत्री धरण्याचा मान दिलात.
आणि त्यांनी औरंगजेबाच्या दारात दादासाहेब, आम्ही छत्रपतींची कन्या आहोत आणि आता छत्रपतींची बहीण. एवढं असून सुद्धा खोट्या प्रतिष्ठेसाठी आम्हाला खाली बघावं लागतंय. ताईसाहेब, तुम्ही रडू नका बरं. तुमचे दादासाहेब खंबीर आहेत आणि गणोजी दादा फितूर झालेले जसे तुम्हाला आवडणार नाहीत तसेच ते आम्हालाही आवडणार नाही. महाराज, आपणच यावर उपाय काढावा. हे पहा, चिंता करावी अशी परिस्थिती नाही अजून. हो, पण पत्रात तसं लिहिलंय की. पत्रात तसा स्पष्ट उल्लेख नाही. आणि जर गणोजीरावांना औरंगजेबाकडे जायचंच असतं तर त्यांनी तसं स्पष्ट लिहिलं असतं, पण त्यांनी तसं लिहिलेलं नाही. आम्ही बघतो काय करायचं ते. तुम्ही काळजी करू नका. आणि ताईसाहेब, आला आहात तर 2 दिवस राहा. काही समजलं का? कशाबद्दल? गणोजीरावांबद्दल. हो, म्हणजे अशी कुजबूज सुरू आहे. गेले ते मोगलाई असे म्हणतायत सगळे, पण ठाम खबर नाही ना. आपल्या कुंवरताई साहेब आल्या त्याचसाठी. मग खरं असेल. पण खरं असेल तर ते काही फार बरं नव्हे. हो ना, म्हणजे महाराजांनी त्यांना समजवलं, राणीसाहेबांनी समजवलं, परंतु नाहीच ऐकलं त्यांनी. आता काही दिवसांपूर्वीच गडावर या बाबतीत कविराज कलशांबरोबर त्यांची मोठीच खडाजंगी झाली होती. हो ना, पण हल्ली हल्ली त्यांची मनस्थिती बिघडत चालली होती. आणि त्यात ते कान्होजीराव, ते सारखं त्यांना उशावर घालत होते. त्यात कान्होजीराव सरस ठरले. आमचा विश्वास नाही यावर. निळोपंत, मुळात गणोजीराव हे कुणाला सरस ठरू देणारातले नाही. परंतु महाराज, खबरा तर तशाच येत आहेत. कसं आहे निळोपंत, इतरांचं जाणं हे वेगळं. हे इतर जे कोणी असतात ते असतातच कुंपणावरचे. ते आले गेले राहिले त्यांना काहीच फरक पडत नाही, कारण ते संधी साधू असतात, सतत रंग बदलणारे असतात. आणि या पार्श्वभूमीवर गणोजीरावांची खबर महत्वाची ठरते. कदाचित ही औरंगजेबाने पसरवलेली अफवा सुद्धा असू शकते. आणि ती जर खरी मानली तर आपण आपल्या माणसाविषयी गैरसमज निर्माण करून घेऊ शकतो. हेही खरंच महाराज. म्हणजे गणोजीरावांच्या विषयी आमच्याही मनात साशंकता आहेच. त्यांच्या आजवरच्या वागण्यावरून आम्ही काही आडाखे बांधलेत त्यांच्याविषयी, पण कदाचित ते आडाखे चुकू सुद्धा शकतात. म्हणूनच खंडोजी, तुमच्यावर एक महत्वाची जबाबदारी. जी महाराज. तुम्ही तातडीनं गणोजीरावांना गाठा. परंतु ते तर गेलेत ना. लगेच जातील असं आम्हाला वाटत नाही. हा, भलेही आम्हाला हूल देतील जातो म्हणून, पण जाणार नाही. त्यांचंही स्वराज्यावर प्रेम आहे, त्यांनाही स्वराज्याविषयी आस्था आहे. त्यामुळे जाण्यापूर्वी ते 10 वेळा विचार करते. आणि म्हणूनच त्यांना गाठा आणि काहीही करून थांबवा. जी महाराज. शेवटी गणोजीराव शिर्के हे आबासाहेबांचे जावई आहे.
काहीही झालं तरी त्यांना औरंगजेबाच्या हाती लागू देऊ नका. औरंगजेब